कुलदेवीची कृपा मिळवण्यासाठी या 5 गोष्टी नक्की करून बघा. नमस्कार भक्तांनो, आपल्या घरावर, आपल्या पिढ्यांवर ज्या देवतेची कृपा असते ती म्हणजे आपली कुलदेवता. हो, आज आपण जाणून घेणार आहोत कुलदेवतेसाठी कोणत्या 5 गोष्टी केल्या पाहिजेत, ज्यामुळे घरात सुख, शांती आणि संरक्षण राहते. कुलदेवता म्हणजे काय? कुलदेवता म्हणजे आपल्या वंशाची, घराण्याची रक्षण करती देवता. आपल्या आजोबा पणजोबापासून ज्या देवताची पूजा चालत आली आहे तीच आपली कुलदेवता असते. कुलदेवतेचे स्मरण केल्याने अडचणी दूर होतात आणि मार्ग सापडतो. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज कुलदेवतेचे स्मरण. सकाळी किंवा संध्याकाळी किमान 5 ते 11 वेळा कुलदेवतेचे नाव घ्यावे. यासाठी मोठी पूजा लागत नाही, तर फक्त मनापासून श्रद्धा हवी. एक देवतेची फोटो म्हणजेच कुलदेवतेची फोटो, एक दिवा आणि एक अगरबत्ती. आठवड्यातून एकदा दिवा आणि धूप. आठवड्यातून किमान एकदा कुलदेवतेसमोर दिवा आणि धूप लावावा. तुपाचा दिवा असेल तर उत्तम, नसेल तर तेलाचा दिवा चालतो. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. अमावस्या व पौर्णिमेची पूजा. अमावस्या आणि पौर्णिमा हे कुलदेवतेसाठी विशेष दिवस मानले जातात. या दिवशी नैवेद्य, नारळ किंवा साधी खीर अर्पण केली तरी चालते. यामुळे पितृदोष कमी होतो आणि कुलकृपा वाढते. कुलाचार पाळणे. प्रत्येक घराण्याचा वेगळा कुलाचार असतो. जसे ठराविक वार, उपवास किंवा विशिष्ट नियम. हे शक्य तितके पाळले तर कुलदेवता प्रसन्न होते. वर्षातून एकदा दर्शन. वर्षातून किमान एकदा कुलदेवतेचे मंदिर दर्शन किंवा घरी विशेष पूजा करावी. दूर मंदिर असले तरी मनाने स्मरण केले तरी कुलदेवता कृपा करते. भक्तांनो, लक्षात ठेवा, कुलदेवतेला महागडी पूजा नको, फक्त श्रद्धा, सातत्य आणि विश्वास हवा. जर तुम्ही या 5 गोष्टी केल्या तर घरावर नक्की कृपा राहते. तर भक्तांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय कुलदेवता लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.